असं काही नाही. तारणाचा अजून एक भाग राहिला आहे आमचा आणि त्यानंतर आम्ही जाणार पाण्याचा भाग. आणि म्हणून जे तारणावर विषय चालू आहे त्याच्यावर आम्ही बायबल क्विज घेणार होतो, परंतु नेमकं नसल्यामुळं ते पुढं ढकलण्यात आलं. प्रेम संदेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि चर्च ऑफ सरेंडर गॉड यांच्या संयुक्त विद्यमानाने या बायबल क्विज या चर्चमध्ये घेण्यात येईल. तर सगळ्यांनी तयारी करा, प्रत्येकाने सहभाग घेणं अनिवार्य. ग्रुप वाईज ती बायबल क्विज होईल. पारितोषिक भेटणार आहे आणि सहभाग प्रमाणपत्र आणि जे काही बक्षीस असेल ते बक्षीस त्या ठिकाणी प्रेमभाव यांच्याद्वारे आपल्याला मिळणार. म्हणून प्रत्येक प्रश्नाकडे आपण लक्ष देणं बायबल क्विजमध्ये वचन कंपल्सरी लक्ष द्यायचं. तर आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून तारण जे आहे तारणाविषयी शिकत आहोत आणि आता आम्ही त्याची खात्री या विषयावर शिकणार आहोत. 2 भागामध्ये आम्ही जाऊ, कारण की एवढं मोठं शिक्षण एवढ्या वेळामध्ये नाही. जवळचा रविवार झाल्याच्या नंतर ईस्टर संडे झाल्याच्या नंतर आम्ही पूर्णतः तारणाची खात्री घेऊ आणि त्यानंतर पाण्याचा बाप्तिस्म या विषयावर आम्ही शिक्षण घेऊ. तर तारणाची खात्री जी आहे, मागच्या वेळेस आम्ही तारण पाहिलं आणि मग मी विचारलं की बाबा तारण कोणाकोणाचं झालंय है ना. तर काही हात वरती होते, काही हात खाली होते, काही हातामध्ये डाऊट होता. काय सांगतो. तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी असं तारणाच्या मध्ये मागच्या 2 आठवड्यापासून शिकलो आहोत. आजचा विषय आहे तारणाची खात्री. म्हणून माझा प्रश्न आहे की तुमचं तारण झालं, तुमचं तारण झालं आहे याची खात्री आहे का? आहे. असा हात वर करायचा. मग जर तुम्हाला खात्री आहे असं चांगलं म्हणून पाहू द्या. रेकॉर्ड चालू शकतो, खाली करू नका. असं रेकॉर्ड तारण झालं याची खात्री आहे का? मग जर तुम्हाला खात्री आहे तर तुम्ही आम्हाला प्रूफ केलं पाहिजे. आपका उधार हुआ है, अगर आपका ये विश्वास है, यानी खात्री आहे, खात्री शब्द आशा धरलेल्या गोष्टीविषयीची खात्री न दिसणाऱ्या गोष्टीविषयी म्हणजे विश्वास. आशा धरलेल्या गोष्टीविषयीची खात्री न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा म्हणजे विश्वास, आशा आणि खात्री. फरक आहे. तर जी खात्री आहे, तारण झाले म्हणून माझी खात्री आहे असं ज्यांनी असा हात वर केला ना त्यांनी सांगा आता कसं काय सिद्ध करू ना. येस दिदी. हाँ, मेरा तारण हुआ क्योंकि मेरा जीवन जो यीशु मसीह में मैं बचपन से 4 पीढ़ी से मैं क्रिश्चियन हूँ, मसीह में हूँ. तो जो मेरा जीवन है, जो जीवन था सैल्वेशन के पहले, वो आज टोटली अपोजिट है. उसका मैं अपने से नहीं बोल रही कि मेरे घर के लोग या मुझसे जो संबंध रखते हैं, मेरे परिवार या दूसरे लोग भी जब मुझे देखते हैं 2 दिनों के बाद, तो वो कहते हैं कि जो तुम्हारा पहले का जीवन जो था, तुम्हारा जो पहले का विश्वास था, तो तुम्हारा जो आचरण था, जो तुम्हारा स्वभाव था, अभी बहुत फर्क है. तो मुझे ऐसा लगता है कि जब हम मसीह में जब हम आते हैं, हम सच्चाई में जब हम चलते हैं और विश्वास और उसके वचन को जब हम पकड़ करके अवश्य विश्वास करके जब हम बढ़ने लगते हैं, तो वचन हमारे जीवन में काम करता है और वो हमें बदलते जाता है और हम प्रभु की इमेज में, प्रभु के स्वरूप में बनते जाते हैं. तो मुझे ऐसा विश्वास है कि मेरा जीवन में उद्धार होगा. हालेलुया. इसका मतलब ये पहले बहुत चीजें कह सकते हैं. हालेलुया. हालेलुया. ठीक आहे. बिब्लिकली बायबल आम्हाला काय सांगतंय या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तिकडे आम्ही सांगणार आहोत. तर तारणाची जी खात्री आहे ते तारण आमचं झालेलं आहे आणि ही गोष्ट जी आहे तर देवाची इच्छा आम्हाला मिळालेल्या सार्वकालिक जीवनाविषयी आम्ही खात्री बाळगावी अशी. देवाची इच्छा काय आहे की जसं त्यांनी सांगितलंय की मला खात्री आहे की माझं काय झालंय, तारण झालंय.
देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की तुमचं तारण झालंय याची तुम्ही खात्री बाळगली पाहिजे. आपल्या बाजूवाल्याला सांगा की देवाची इच्छा ही आहे की तुमचं तारण झालं आहे, ही खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. थोडक्यात नवीन लोकांना मी सांगू इच्छितो, तारण या शब्दाचा अर्थ होतो सुटका. तारण या शब्दाचा अर्थ काय होतो? सुटका. हिंदीमध्ये छुटकारा. हालेलुया. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की येशू या नावाचा अर्थ तारण आहे. येशू या नावाचा अर्थ काय? आपल्या बाजूवाल्याला सांगा, येशू या नावाचा अर्थ काय आहे? तारण आहे. आपल्या बाजूवाल्याला सांगायचं, येशू या नावाचा अर्थ तारण आहे. आणि तारणचा अर्थ होतो सुटका. तारणचा अर्थ काय? म्हणजे येशू तुमची सुटका करणार आहे. मग तुम्ही दुःखात असताल, प्रॉब्लेम मध्ये असताल, समस्यात असताल, पापात असताल, अडचणीत असताल, बंधनात असताल, क्लेशामध्ये असताल, नाशामध्ये असताल, ज्या काही गोष्टीमध्ये तुम्ही असाल त्याच्यातून काय आहे? सुटका. हालेलुया. तर तुम्हाला खुशी व्हायला पाहिजे की मला आता सुटका भेटणार आहे, कारण आम्ही येशूच्या दरबारात आलो आहोत, आम्ही येशूच्या अंगामध्ये आलो आहोत. येशू हे नाव स्वीकारण्यासाठी आलो. येशू या नावाचा आज आम्ही स्वीकार केलाय. येशू आम्ही कबूल केला आहे आणि आज आम्ही मोकळे होणार आहोत. आणि या सर्व गोष्टीची खात्री बाळगली पाहिजे. हालेलुया. देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही ती खात्री बाळगा. थोडक्यात मी तुम्हाला सारांशमध्ये सांगतो, म्हणजे विश्वास. माझं तारण झालंय हा विश्वास. मी इथं आलो आणि प्रभू येशूचा स्वीकार केला आणि येशूने मला मोकळं केलं. हालेलुया. मी येशूच्या जवळ आलो आणि येशूने मला काय केलंय? मोकळं केलंय, सुटकारा दिलाय. सुटका झालेली आहे, अविश्वास होतोय. ठीक आहे. तर तारणाची खात्री या विषयाकडे आता आम्ही प्रस्ताव करत आहोत, सुरुवात करत आहोत. तर देवाची इच्छा आहे की तुम्हाला मिळालेलं सार्वकालिक जीवनाविषयी जे तारण आहे, सार्वकालिक तारण जे आहे, हे तारण तुम्हाला मिळालं आहे, ही तुम्ही खात्री बाळगली पाहिजे. हालेलुया. पुन्हा एकदा सांगतो, देवाची ही इच्छा आहे की तुम्हाला तारण मिळालं आहे, ही खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. हालेलुया. मला वाटतं तुम्हाला लोकांना खुशी नाही, तुमचं तारण झालं आहे. तुमचं तारण झालंय, ही देवाने तुम्ही खात्री बाळगावी, ही देवाची इच्छा आहे. आपल्या बाजूवाल्याला सांगा की माझं तारण झालंय, माझा उद्धार झालाय, मला सुटकारा मिळाला आहे, मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, मला येशूने तारण दिलं आहे आणि हे आम्हाला समजावं, ही आमची खात्री असावी, ही देवाची इच्छा आहे. समजलं नाही का? समजलं. देवाला वाटतंय की तुम्ही या विश्वासामध्ये असावा की तुमचं तारण झालं आहे. आणि तारण झालं म्हणजे कुठं जाणार का? सार्वकालिक. आम्हाला खुशी नाही तुमचं तारण. नरकात नाही जाणार. बाजूवाला सांग, अरे तू नरकात जाणार नाही, तू देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे, असं बाजूवाल्याला सांगा. किती मी दुःखी माणूस, किती मी कष्टी माणूस, या मरणप्राय यात्रेपासून कोण मला वाचवी? आम्ही पाहतो की पापाच्या खाणीतून त्याने आम्हाला बाहेर काढलं. आम्ही पाहिलं की अंधकारातून त्याने आम्हाला बाहेर काढलं. आम्ही पाहिलं की काळोखामधून त्याने आम्हाला बाहेर काढून प्रकाशामध्ये आणलं. आम्ही पाहिलं की आमचा पूर्वी बाप जो होता तो म्हणजे सैतान होता, की आम्ही पाप करत होतो, आम्ही लबाडी करत होतो आणि तो लबाडीचा बाप आहे. परंतु आम्ही पाहिलं की तारण झाल्यावर येशू आमचा बाप झाला, परमेश्वर आमचा बाप झाला. आम्ही पाहिलं की तारणाच्या पूर्वी आम्ही देवाचे शत्रू होतो, परंतु आम्ही पाहिलं की तारण झाल्यावर आम्ही देवाचे मित्र असे बनलो आहोत. आम्ही पाहिलं की तारणाच्या पूर्वी आमच्यामध्ये आणि देवामध्ये आड भिंत होते. आमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत सादर होत नव्हते, ती त्याच्यापर्यंत जाऊ शकत नव्हते. परंतु तारण झाल्यावर आम्ही पाहिलं की ती आड भिंत आमच्यामधून तुटली आणि मागा म्हणजे मिळेल. तू आपल्या घराच्या खिडक्या लाव, कोड्या लाव आणि परमेश्वराजवळ बरीस. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तू आपल्या गुप्तवासी पित्याजवळ माग म्हणजे गुप्तवासी पिता तुला काय करील? सर्वांसमोर उघडपणे देईल. परमेश्वराने ती आड भिंत काढून टाकली आणि देवाने आम्हाला जवळ केलं. तारणाच्या पूर्वी आमचं जीवन काय होतं? आम्ही अंधकारामध्ये होतो, आम्ही श्रापामध्ये होतो, आम्ही पापामध्ये होतो.
शकतो, परंतु तारणानंतर परमेश्वराने आम्हाला प्रकाशामध्ये आणलंय आणि म्हणून म्हटलंय की तुम्ही प्रकाशाची मुले आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, वारस आहात असं बायबल सांगतंय. त्याने आम्हाला भागीदार करून वारस कशाच्या द्वारे? फक्त तारणाच्या द्वारे. आणि तारण कोणापासून मिळालं? म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. सुटका कोणापासून मिळाली? येशू पासून मिळाले. सुटका कोणापासून? छुटकारा किससे मिळा? तो पासून येशू ख्रिस्त. आणि मग आता ते तारण आम्हाला मिळालंय, सगळ्या गोष्टी बघितल्यात आम्ही, आणि आज आम्हाला ते तारण मिळालंय याची तुम्हाला खात्री आहे का? अनेकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आणि आज त्या प्रश्नाला मी तुमच्या पुढे विचारतो की आमच्यातील अनेकांना एक प्रश्न आहे की आम्ही मरण पावल्यावर आम्ही कुठं जाणार आहोत? कोणाकोणाला प्रश्न आहे की मी मेल्यावर कुठं जाईल? असा प्रश्न पडतो ना, मेल्यावर कुठं जाणार आहे? आपके चेहरे की हंसी कुछ बता रही है, कुछ तो भी डाउट को क्लियर कर रही है. मेल्याच्या नंतर कुठे जाणार आहे माहिती माहिती तुला? इसको नाही पता. तुला माहिती आहे? तुला माहिती आहे? अरे मेल्यावर गोष्ट. मरने के बाद कहाँ जाएंगे? मरने के बाद कहाँ जाएंगे? स्वर्ग नरक. नहीं पक्का? क्या नरक? आपको एक ही नहीं कहा है. नहीं नहीं पुढं. स्वर्गात नाही नरकात नाही. आता सांगते की माणूस मेल्याच्या नंतर काय? स्कूटी घेतली. पण मी उपदेशामध्ये सांगितले की त्याने दिलेला आत्मा परमेश्वराने परत. आम्ही पाहतो की श्रीमंत मनुष्य मेल्यानंतर जो लाजर होता त्याचा आत्मा कुठं होता? अब्रामाच्या. येशू ख्रिस्त म्हणतो की तो आज बरोबर. पाऊल म्हणतो मी तिसऱ्या स्पर्धा करतो. अजून पुढे काय केलं? माणूस मेल्याच्या नंतर किंवा आम्ही मरण पावल्याच्या नंतर आम्ही कुठे जाणार हे माहीत नसणे हाच मोठा प्रश्न आहे. आम्ही मेल्यावर कुठे जाणार आहे ना हे जर आम्हाला माहीतच नाही तर हाच मोठा काय? मग काय म्हणता माहिती तुम्ही? हा कोण म्हणतोय की कोण एवढा नीतिमान आहे स्वर्गात जायला? एखाद्याला विचारलं ना की नाही बाबा मी स्वर्गात जाणार आहे, बाजूला म्हणतो कोण एवढा नीतिमान होईल किंवा काय झालं ना, अरे तुला दुर्भोग शिक्षा तू नरकात जाशील, तर तुम्ही काय म्हणता कोण एवढं नीतिमान आहे? सगळेच जाणार आहे. सगळेच पुढे जाणार आहे बाबा, सगळेच स्वर्गात जाणार आहेत. हालेलुया. सगळेच नरकात जाणार आहे. कोण एवढं नीतिमान आहे? कोणी म्हणतंय हे नाही का? देवालाच माहिती नाही. काय म्हणतो? देवालाच माहिती देवाला कुठं जाणार. हा हे प्रश्न मग तुम्ही कोणाची भांडणं आपल्या ते जाऊन बघूच मग कुठे भांडणात काय होतं? कोणताही एवढं नीतिमान आहे? कोणी पाहिलंय स्वर्ग? कोणी पाहिलंय तर आता काय ते करून घेऊ दे. कोणी काय म्हणते आता काय ते काय म्हणतंय की कोणी म्हणतंय देव हे देवालाच माहिती आहे, कोणी म्हणतंय देवाची इच्छा कुठं? देवाची इच्छा. हा कोणी काय म्हणतो माहिती का? देव स्वर्गात जायचं देवची तरी येते देवाची इच्छा. तर देवापेक्षा कोणी म्हणतो देवाची इच्छा. हालेलुया. कोणी काय म्हणते की हे कोणाला नाही माहिती, कोण कुठं चालले कोणाला नाही माहिती. कोणाचा प्रश्न आहे की कोणी म्हणते की कोणी स्वर्ग पाहिला, कोणी नरक पाहिला, कोण म्हणते की सगळं इथंच. सगळं कुठे आहे? इथंच. इथंच बघायचं. चांगलं असेल तर इथंच स्वर्ग, वाईट असेल तर इथंच नाही. सगळं कुठे आहे ना भाडं. कोणी काय म्हणते सगळं इथंच. हालेलुया. कोणी काय म्हणते की ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याला त्याला काय मिळेल. वाचलं सांगितलं ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ज्याला त्याला. कोणी काय सांगते, कोणी काय सांगते, कोणी काय सांगते, कोणी काय सांगते. खात्री काय? हॅलो नेमकं खात्री काय?
पर्टिक्युलरली तुम्हाला तुमच्या स्वतःची खात्री आहे काय की तुमचं तारण झालंय तुम्ही जोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यामध्ये येणार नाही, जोपर्यंत सत्य तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही, तोपर्यंत तुम्हाला याची खात्रीच लागणार नाही की आम्ही कुठे जाणार, कुठे जायचं होते. हा बघा बरं पुढे आलो. कोण कोण स्वर्गात जाणार हात वर करा. अरे प्रश्न विचारला स्वर्गात कोण कोण जाणार याचा हात वर करा. और बहुत सारे लोगों को डरते. मला प्रश्न असतो आहे की आम्ही मेल्यावर कुठं जाणार आहे हे आम्हालाच माहित नाही. हाच मोठा प्रश्न आहे. नेमकं होणार काय जाएंगे आगे फिर आगे क्या होगा तो जैसे जैसे आगे. म्हणजेच काय आता लोक तारणाची खात्री नाही. कोणाकोणाला तारणाची खात्री माझं तारण झालंय. मला डेफिनेटली माझं तारण दररोज चर्चला यायचा आणि लक्ष देऊन ऐकायचं. लागलं तर वही पेन घेऊन यायचं. कळालं. याच्यानंतर तारणाच्या खात्रीचा सेकंड पार्ट होईल. ज्याच्याकडं नाही माहिती ना त्यांना युट्यूबवर चर्च ऑफ सरेंडर टू गॉड CSG चॅनल आहे. त्या चॅनलमध्ये सार्वकालिक तारण या दोन्ही विषय दोन्ही भागमध्ये शिकवलाय. ते लक्ष देऊन घरी गेल्यानंतर ऐका. ओके. आता आम्ही तारणाच्या खात्रीकडे जात आहोत आणि म्हणून बायबल काय सांगते की अरे पण नेमकी खात्री काय आहे. आज आम्ही त्या खात्रीकडे जाणार आहोत. देवाची इच्छा आहे की तुमचं तारण झालंय ही तुम्हाला खात्री असली पाहिजे. देवाची इच्छा आहे की तुमचं तारण झालंय ही तुम्हाला खात्री असली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, देवाची इच्छा आहे की तुमचं तारण झालंय ही तुम्हाला खात्री असली पाहिजे. आणि म्हणून बायबल काय सांगते या विषयाने पाहणार आहोत. आम्ही बायबल काय सांगते या विषयाने पाहणार आहोत. काल एक ख्रिस्ती तर माणूस नाही, सगळ्यांना सांगायचं म्हणजे की आमचे नूर साहेब गेले काय ना डॉक्टर नूर. आणि तो गरीबासाठी इतका चांगला डॉक्टर, इतका चांगला डॉक्टर, इतका चांगला डॉक्टर. आणि एकाही मला प्रश्न विचारला, असला तर तू स्वर्गात जाईल. तू विचारलं आणि मला प्रश्न विचारला की तू स्वर्गात जाईल की नंतर जाईल, काय म्हणते. त्याने तर एवढे चांगले कामं केले, तेवढ्या गरीबाचं त्याने दवाखाने केले, हॉस्पिटल केले, कमी पैशामध्ये इलाज केले, एवढं चांगलं काही केलं, एवढं काही चांगलं केलं. आणि मग आता तो गेला, मग त्याचं काय केलं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे उत्तर नव्हतं, कारण मलाच खात्री नाही त्याचं काय, मलाच खात्री नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या तारणाची खात्री होणं फार महत्वाचं आहे. आपल्याला आपल्या तारणाची खात्री होणं फार महत्वाचं आहे. आपल्या बाजूवाल्याला सांगा की आपल्याला आपल्या तारणाची खात्री होणं फार महत्वाचं आहे. आपल्या बाजूवाल्याला सांगा की आपल्याला झोपत असतं त्याला सापडून सांगा की आपल्याला आपल्या तारणाची खात्री होणं फार महत्वाचं आहे. आपल्याला आपल्या तारणाची खात्री होणं फार महत्वाचं आहे. या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यांची आम्हाला खात्री नाही, पण देव म्हणतो की आम्ही आमच्या सार्वकालीन जीवनाची खात्री बाळगली पाहिजे. आम्ही म्हणतो की उद्या काय होईल हे आम्हाला माहित नाही, क्षणार्धात काय होईल आम्हाला कळत नाही, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, उद्या तुमच्या आयुष्यात काय होईल तुम्हाला माहित नसू द्या. आता तुमच्या आयुष्यात काय होईल तुम्हाला माहित नसू द्या. तुमची मुलं, तुमची बाळकं, तुमचे पती, तुमच्या पत्नी, तुमचे घर, तुमचं दार, तुमचा परिवार, तुमचे शेजारी पाजारी तुमच्या आयुष्यात काय करते तुम्हाला माहित नसू द्या. तुमच्या आयुष्यात उद्या आणि येणाऱ्या क्षणात काय होईल तुम्हाला माहित नसू द्या, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं तारण झालंय याची खात्री तुम्हाला असणं गरजेचं आहे. याची खात्री आणि याचं कॉन्फिडन्स तुम्हाला असणं काय आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवनाचे आम्ही भागीदार आहोत, आम्ही वाटेकरी आहोत याची खात्री असणं आम्हाला काय आहे, आमचं तारण झालं याची खात्री असणं काय आहे. तुम्हाला खात्री हालेलुया. आम्हाला आमच्या जीवनामध्ये तारणाची खात्री बाळगणं फार महत्वाचं आहे की माझं तारण झालंय. एक बघा नको, माझं काय झालंय, तारण
तारण झालेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून बायबल काय सांगते आम्ही पाहूया. पहिले योहान 5वा अध्याय आणि 13वे वचन आम्ही वाचले की देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालीन जीवन लाभले आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे. देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुम्हाला काय मिळालं आहे? सार्वकालिक जीवन. तारण मिळाला आहे. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुम्हाला काय मिळालं आहे? सार्वकालीन जीवन मिळालं आहे. हालेलुया. कशाच्या द्वारे? फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आमचं काय झालंय? फक्त विश्वास ठेवणं. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला नाहीये का की ज्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला तुमचं तारण भेटला. हालेलुया. आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुम्हाला सार्वकालीन जीवन लाभले हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुम्हाला सांगितले आहे. आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर नेहमी 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 विश्वास ठेवत राहावा. पुढे दिले की तुम्ही काय करावे? विश्वास ठेवत राहावे. म्हणजे तुमचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. आम्ही पाहतो की यमान वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन ज्याला सगळ्यांना पाहत आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली ती अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर त्याला काय बाबू? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. कशामध्ये? विश्वास. तुमचा विश्वास नाही का? तुमची खात्री नाही का की तुमचं तारण झालंय? आणि म्हणून माझ्या प्रियजनो बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्या अगोदर आम्ही एक क्लिप पाहिली होती यहोवा 3:16च्या बाबतीमध्ये आणि ती क्लिप बऱ्याच जणांना या ठिकाणी माहिती आहे म्हणून वेळेमुळे आम्ही ती क्लिप घेतली आहे की देवाने कशा पद्धतीने प्रेम मनुष्य मात्रावर केलं आणि कशा पद्धतीने देवाने लोकांचं जीवन आमच्या प्रत्येकाचं जीवन वाचवलं आणि कशा पद्धतीने परमेश्वराने आम्हाला सुटका दिली आणि कशा पद्धतीने परमेश्वराने आम्हाला तारण दिलं आणि कशा पद्धतीने परमेश्वराने आमचा उद्धार केलेला आहे. हे यहोवान 3 आणि 16 वचनामध्ये यहोवान वर्तमान 3रा अध्याय आणि 16 वचनामध्ये पूर्णपणे आलेला आहे. या पापी जगासाठी परमेश्वराने काय केलं आणि आम्हाला कशा पद्धतीने तारण मिळालेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियजनो आम्ही पाहतो आपल्याला सार्वकालीन जीवन मिळाले आहे अशी आपल्याला खात्री असावी ही देवाची इच्छा आहे. कोणाची इच्छा आहे? का बरं देवाची इच्छा आहे? कुठल्याही आपल्याचा नाश होईल. ओके. हा कुठल्याही आपल्याचा नाश होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा. हा देवाची इच्छा काय आहे की तुम्हाला हे कन्फर्म कळालं पाहिजे किंवा खात्री असली पाहिजे की तुमचं तारण झालंय. हालेलुया. तो एक चांगला बाप आहे आणि म्हणून काय सांगितले की तो चांगला बाप आहे आणि चांगला बाप आपल्या मुलांना कधीच अडचणीत, अज्ञानात, दुःखात, त्रासात, क्लेशात, आजारात, विकारात, परेशानीमध्ये कधीच एक चांगला बाप आपल्या मुलाला पाहू शकत नाही. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुमचं तारण झालंय आणि याद्वारे तुम्ही आनंदित असावा, तुम्ही स्वर्गीय राज्याचे भागीदार आहात याचा तुम्हाला कन्फर्म खात्री असावी ही देवाची इच्छा आहे. तो एक चांगला बाप आहे आणि एक चांगला बाप कधीच आपल्या लेकराला दुःखात पाहू शकत नाही. एक चांगला बाप कधीच आपल्या लेकराला अडचणीत पाहू शकत नाही. एक चांगला बाप आपल्या लेकराला कधीच त्रासामध्ये पाहू शकत नाही. एक चांगला बाप कधीच आपल्या लेकराला अडचणीमध्ये, बंधनामध्ये, क्लेशामध्ये, रोगामध्ये, विकारामध्ये पाहू शकत नाही. एक चांगला बाप कधीच आपल्या लेकराला कर्जामध्ये पाहू शकत नाही. येशू ख्रिस्त हा एक चांगला बाप आहे. परमेश्वर पिता हा एक चांगला बाप आहे आणि त्याची इच्छा नाही की तुम्ही दुःखामध्ये खेळ करावा. त्याची इच्छा नाही की तुम्ही सदैव रडत असावं. त्याची इच्छा नाही की तुम्ही बिमारीमध्ये असावं. त्याची इच्छा नाही की तुम्ही क्लेशामध्ये असावं. त्याची इच्छा नाही की तुम्ही समस्यामध्ये असावं. त्याची इच्छा नाही की तुम्ही एकटेपणामध्ये असावं. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की तुमचं तारण झालंय याची खात्री तुम्हाला असली पाहिजे. आणि तारण या नावाचा अर्थ आहे सुटका. हालेलुया.
येशूने तुमची सुटका 2023 वर्षापूर्वीच केली आहे. परंतु प्रॉब्लेम काय आहे, आम्ही गुंतून बसलेलो आहोत. आम्ही स्वतः गुंतून बसलो व्यसनामध्ये, आम्ही स्वतः गुंतून बसलो आहोत म्हातारपणामध्ये, आम्ही स्वतः गुंतून बसलो आहोत बिमारीमध्ये, आम्ही स्वतः गुंतून बसलो आहोत कर्जामध्ये, आम्ही स्वतः गुंतून बसलो आहोत क्लेशामध्ये, आम्ही स्वतःला अडकून घेत आहोत आणि छोट्याशा प्रॉब्लेमला आम्ही एवढा मोठा प्रॉब्लेम करत आहोत. छोट्याशा समस्याला आम्ही एवढी मोठी समस्या करत आहोत. छोट्याशा आजाराला आम्ही एवढा मोठा आजार करत आहोत. छोट्याशा बिमारीला आम्ही एवढी मोठी बिमारी करत आहोत. आणि देवाने तुम्हाला कधीची सुटका दिलेली आहे, परंतु आम्ही त्या सुटकेमध्ये राहू इच्छित नाही. आम्ही स्वतःला बांधून घेत आहोत. आम्ही स्वतः अडकल्या जात आहोत. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुमचं दारात धरायची तुम्ही खात्री बाळावी. कारण एक चांगला बाप आहे आणि एक चांगला बाप आपल्या मुलांना कधीच दुःखात, त्रासात, क्लेशात, अडचणीत, बंधनात रडताना पाहू शकत नाही. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की प्रभू येशूने तुमचं धारण केलंय. तुम्हाला हे कळलं पाहिजे की प्रभू येशूने तुम्हाला सोडवलंय. तुम्हाला हे कळलं पाहिजे की मी जगाचा उद्धार करता परमेश्वर, त्याच्या नावाचा अर्थ आहे तारण. त्याने तुम्हाला तारण दिलेलं आहे, उद्धार दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभू त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या अटरहित प्रीतीमध्ये सुरक्षित राहिलं पाहिजे. तुमचं तारण करण्यासाठी कुठल्या गोष्टीची आठ दिली? हॅलो, आपल्या बाजूला सांगा, तुमचं तारण होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आठ तुम्हाला येशूने दिली का? नाही. काहीच आठ नाही दिले, काहीच आठ नाही दिले. विश्वास तुम्ही पण पाहिल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर, कशाच्या नंतर तू विश्वास ठेवणार, हे तुमच्या इंटरनल गोष्ट आहे, आतली अंतःकरणातली गोष्ट आहे. तुम्हाला कोणी सांगत नाही बळजबरीने की बाई येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. विश्वास बळजबरीने ठेवला जात नाही, सांगून ठेवला जात नाही. तो आत ऑटोमॅटिक तयार होतो. येशू तुमच्याकडे काय मागतो? आम्ही येशूला ओळखत तरी होतो का? तुमच्यापैकी असेल कोणी 30 वर्षाचं, कोणी 50 वर्षाचं, कोणी 60 वर्षाचं, कोणी 80 वर्षाचं, कोणी 70 वर्षाचं. आणि पण येशू ख्रिस्त त्या पूर्वीचा आहे. बायबल सांगते की या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मी तुला ओळखत होतो, मी तुला निवडलंय, मी तुला घडवलंय आणि मी तुला तुझ्या नावाने हात मारून बोलवलेला आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी येशूने तुमचं आणि माझं काम करून बोलायला. हालेलुया. आम्ही काय करतो? छोट्या छोट्या गोष्टी पायाखाली दुर्वाला येशूच्या. प्रभू म्हणतो की येशूच्या नावाने जे काही तुम्ही मागितले ना, तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास. जे काही लागेल ते झोपेत देणारा परमेश्वर आहे माझा. प्रभू म्हणतो तुम्हाला हात मार, मी तुला उत्तर देईल. विश्वास ठेव म्हणजे देवाचं काय करशील? गौरव हालेलुया. तो एक चांगला बाप आहे आणि त्याला तुम्हाला दुःखात पाहायचं नाही. आणि म्हणून त्याची इच्छा काय आहे की त्याच्या आटरहित प्रीतीमध्ये आम्ही सुरक्षित राहिलो पाहिजे. एका बापाची इच्छा काय असते की माझा मुलगा सेफ असला पाहिजे. भले त्याने काम करो न करो, धंदा करो न करो, पण त्याने काय असलं पाहिजे? सेफ असलं पाहिजे. हालेलुया. मी बसून चालेल त्याला, तर त्याने काय असलं पाहिजे? सेफ असलं पाहिजे. देवाची अटरहित प्रीतीमध्ये आम्ही सुरक्षित असलो पाहिजे, कारण तो एक चांगला बाप आहे. हालेलुया. अपने दिल के ऊपर हाथ रखिए कि मेरा परमेश्वर मेरा अच्छा बाप है. माझा प्रभू माझा बाप आहे आणि माझ्या बापापेक्षा दुसरं कोणी चांगलं नाही. पृथ्वीवर कोणालाही पिता म्हणून घेऊ नका, कारण तुमचा पिता एकच आहे आणि तो स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आणि तो तुमचं कधीच अहित पाहत नाही, तो तुमचं कधीच नुकसान पाहत नाही, तो तुमचं कधीच वाईट पाहत नाही, तो कधी तुम्हाला निराशामध्ये पाहू इच्छित नाही, तो तुम्हाला कधी दुःखामध्ये पाहू इच्छित नाही, तो तुम्हाला कधी रोगामध्ये पाहू इच्छित नाही. त्याची इच्छा नेहमी आनंदी असते. आणि म्हणून संत पाऊल म्हणतोय आनंद घ्या, आनंद घ्या. पुन्हा सांगतो हालेलुया. त्याची इच्छा आहे की त्याच्या आटरहित प्रीतीमध्ये आम्ही सुरक्षित राहावं. आपल्या लेकरांना कोणत्याही गोष्टीची भीती बाळगावी ही देवाची इच्छा नाही. लेकरांना भीतीची, नाकारल्या जाण्याची किंवा मृत्यूची भीती असावी अशी देवाची इच्छा नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष देऊ नका. जर बोर होत असतं आपल्या जागेवर उभा राहा, असं शिक्षण पुन्हा तुम्हाला मिळणार नाही.
देवाची इच्छा नाहीये की माझ्या लेकरांना भीती असली पाहिजे. देवाची इच्छा नाहीये की माझ्या लेकरं नाकारल्या जाण्याची त्यांना भीती असली पाहिजे. देवाची इच्छा नाहीये की माझ्या लेकरांना मृत्यूची भीती असली पाहिजे. हालेलुया. पुन्हा एकदा सांगतो, लेकरांना भीतीची, नाकारल्या जाण्याची किंवा मृत्यूची भीती असावी अशी देवाची इच्छा. हालेलुया. काही दिवसापूर्वी मी एक संदेश दिला की मरताना पण तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद असला पाहिजे आणि हसत खेळत तुम्ही मृत्यूचा स्वीकार केला पाहिजे. आणि मरत असताना पण जो आशीर्वाद परमेश्वराने तुम्हाला अधिकार दिलेला आहे तो आशीर्वाद तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना, तुमच्या परिवारांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या दास आणि दासींना देऊन गेलं पाहिजे. हालेलुया. क्योंकि मृत्यु के बाद तो सही मायने में हमारी जिंदगी शुरू होती है और वो जिंदगी है सैल्वेशन. ते जीवन आहे आनंद खरं जीवन. ते जीवन आहे जिथं दुःख नाही आहे, जिथं नाव नाही आहे, जिथं रोग नाही आहे, जिथं रडणं नाही आहे, जिथं दवाखाना नाही आहे, जिथं परेशानी नाही आहे, जिथं केवळ आणि केवळ आनंद आहे. आनंद आनंद आणि आनंद आणि आनंद. जिथं जीवनाचा भाग आहे, जिथं जिवंत पाणी वाहत आहे, जिथं जीवनाची भाकर आहे आणि जिथं तुमचा आणि माझा उद्धार करता परमेश्वर येशू आहे. सीधा तान के खड़े रहो. इसका मतलब वो है नहीं ऊपर से जाओ नीचे गिरो. इसका मतलब ये नहीं की पंख्याला रस्सी लटको आणि फाशी घ्या. याचा अर्थ हे नाहीये की जा एखाद्या ट्रेन खाली पडा. याचा अर्थ हे नाही एखाद्या गाडीला जाऊन फिरा. याचा अर्थ हे नाहीये जवळ विहीर आहे म्हणून त्याच्यामध्ये जाऊन उडी टाका. याचा अर्थ हे नाहीये माझ्या प्रियजन हो, परमेश्वराने मृत्यूला जिंकला आहे आणि म्हणून बायबल सांगते की अरे मरणा तुझी नावे कुठे. मरणावर त्याने विजय मिळवलेला आहे. देवाची इच्छा नाही की त्याच्या लेकरांना भीतीची, नाकारल्या जाण्याची किंवा मृत्यूची भीती असावी अशी देवाची इच्छा. जे स्वर्गात यायचो का नाही कोणी येणार याची पण भीती नसली पाहिजे. म्हणून तर आपल्याची खात्री वागला की माझं कारण झालंय आणि मी प्रभू सुद्धा सुद्धा काही जणांना प्रश्न असतो जे पाप करते त्याचं काही बसलेल्या कोणी सगळ्या गोष्टी पुढे आहेत. जसं पुढे जातात तसं समजून. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियजनो इथे एकदम महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे एकदम इंटरेस्टेड गोष्ट आहे. भीती जी आहे, भीतीची, नाकारल्या जाण्याची, मृत्यूची भीती एक महत्वाची गोष्ट आहे. फिअर ऑर लव्ह. काय महत्वाचं आहे, भीती का प्रेम? तुम्ही कोणी देवाविषयी भीती बाळगायला पाहिजे का प्रेम केलं पाहिजे? काय म्हणते? भीती बाळगायला पाहिजे. प्रेम मोठे लक्षात घ्या. प्रेम मोठे लक्षात घ्या. जर तुम्ही देवावर प्रेम करणार ना तर तुम्ही देवाची आज्ञा नाही मिळू शकत. कारण ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला कधी तुम्ही निराश करू इच्छित नाही, त्याला तुम्ही निराश नाही करू शकत. रिअल लव कशाला म्हणते? त्या सॅक्रिफाइस, सरेंडर, समर्पण. हालेलुया. तुझ्या खुशीतच माझी खुशी. याला प्रेम. हालेलुया. आणि जर तुमचं देवावर प्रेम आहे तर आज्ञा मोडल्याने देवाला काय होतो? दुःख वाटते. तर तुम्ही देवाला दुःख देणार. भीती मोठी का प्रेम मोठी? प्रेम मोठा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियजनो प्रभू म्हणतो की त्याच्या लेकरांना भिण्याची सुद्धा गरज नाही आहे. देवाचं भय बाळगणं चांगली गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा मोठी प्रीती आहे. जर तुम्ही देवावर प्रीती करणार तर तुम्ही पाप करू शकता. हालेलुया. तुम्ही देवाच्या विरोधात वागू शकत नाही. माझ्या पित्याच्या इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे असा उद्देश आहे. आणि म्हणून माझ्या प्रियजन हो, मृत्यूची भीती आणि मृत्यूची भीती असावी अशी देवाची इच्छा नाहीये. आणि म्हणून आम्ही पुढे पाहतो की भीती असावी, पण त्याहून अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे प्रेम. मत्ती वर्तमान 10 अध्याय आणि 28 वचन सांगितले, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ. आज देवाच्या नावासाठी तुम्हाला मारलं जाईल, तुम्हाला छेडलं जाईल, तुम्हाला उघडं नांगलं केलं जाईल, तुम्हाला जाळलं जाईल, तुम्हाला पेटवलं जाईल, तुम्हाला काय ते करता येईल ते केलं जाईल, रॉडने मारलं जाईल, तुम्हाला दंडाने मारलं जाईल, देवाच्या नावासाठी तुमचा छळ केला जाईल. अरे करू द्या ना. बायबलमध्ये
सांगितलंय की माझ्या नावामुळे लोक तुमचा छळ आणि तुमची निंदा करतील. तुमच्या नावावर एका वाटेने जर पळू चाळ करून आले तर दुसऱ्या गावात तुम्ही पळून जा. काय झालं शिष्याचं? कोण काय म्हणते म्हणून हाती केलं, आपलं केलं, ढमकं केलं, असं झालं तसं झालं, होऊ द्या. दगड मार करणार आणि दगड मार होत असताना तो मरण पावला आणि मरता मरता त्यांनी पाहिलं की मी त्याच्या त्याच्यासाठी स्वर्ग हालेलुया. माझ्या प्रियचे हो, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाही त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोघांना नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला प्या. ज्याने संपूर्ण जग कमवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला त्याला काही लाभ नाही. जर तुम्ही आज काही आरोग्य मिळण्यासाठी इथं आला असाल तर माझ्या प्रियजनांनो, तुम्ही चुकीमध्ये आहात. आरोग्य मिळण्याच्या नंतर प्रभूला सोडून काही लक्षात एक तारण, एक नवीन जीवन, एक नवीन सामर्थ्य, एक नवीन अभिषेक, एक नवीन गोष्टी म्हणजे प्रभू येशू तुम्हाला मिळत आहे. लक्षात घ्या. जगाची अनमोल वस्तूपेक्षा अधिक श्रेष्ठ येशू. आमचं आयुष्य 50 वर्ष, 60 वर्ष, शक्ती असते 70 वर्ष, हातभार झाला 80 वर्ष. त्याच्यानंतर काय? आनंद जीवन आहे आणि त्यानंतर कालचं जीवन प्रभू येशू आम्हाला देतो. आणि म्हणून शरीराचा घात करतात, तो आत्म्याचा घात करण्याचे समर्थ नाही त्यांना घेऊ नका. तर आत्मा आणि शरीर या दोघांना नरकात नाश करण्यात जो समर्थ आहे त्याला काय करा. आणि म्हणून माझ्या प्रियजनो, आम्ही पुढे जाऊन पाहतो की प्रेरित होऊन, प्रेरित म्हणजे शिष्य होऊन प्रीती करावी व दोषी भावना आमच्यापासून काय करावे, दूर करावी किंवा यापासून आम्ही दूर राहावं. एक चांगल्या पिकाप्रमाणे देवाची इच्छा ही आहे की तुम्ही प्रेरित होऊन कृतज्ञतेने त्याच्यावर प्रीती करावी, त्याची सेवा करावी. आणि हे करीत असताना इतर कुठल्याही गोष्टीचं भय किंवा दोषी भावना आपल्यामध्ये असू नये. किंवा तर आमच्या इकडे विरोध आहे, तिकडे विरोध आहे, असं आहे. तुमच्याकडून आलो तुम्हाला या गोष्टी शिकायला मिळाल्या. तुझी काम प्रभूने तिथं व्हायला पाहिजे होतं ते नाही झालं. कारण मी सापासारखा सफळ झालो. जर आम्ही मनुष्याचं भय बाळगलं आम्ही देवाचं काम करू शकतो. आणि म्हणून आमचा बाप चांगला आहे, चांगल्या पिताप्रमाणे देवाची इच्छा आहे की आम्ही प्रेरित होऊन म्हणजे शिष्य होऊन त्याच्यावर प्रीती करावी. हालेलुया. आणि त्याची सेवा करावी. हे करीत असताना आम्ही कुठल्याही गोष्टीचं भय व दोषी भावना आपल्या मनामध्ये ठेवता कामा नये. आणि म्हणून आम्ही पाहतो की तारणाची खात्री होण्यासाठी काही वचन आहेत. रोमकरास पत्राचा 8वा अध्याय आणि 28 वचन वाचू. एक जणांनी पहिले करीत 1:8 आणि एक जणांनी दुसरं करीत 21 आणि 22 वचन. लक्षात घ्या. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्यांच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यानं देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. दुसरं पहिले करीत पहिला अध्याय 8 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तो शेवटपर्यंत तुम्हाला दृढ राहील. प्रभू तुम्हाला काय करणार आहे? दृढ राहणे, मजबूत शेवटपर्यंत. आपल्या बाजूला शेवटपर्यंत मजबूत. कशासाठी? की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे. हालेलुया. तुम्हाला किती आनंद पाहिजे माहिती का? अरे असं दिलंय, आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी म्हणजे जसा म्हटला की ज्या दिवशी प्रभू येशू येईल त्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे. तुम्ही दोषी ठरू नये. दोषी ठरले तर कुठे जा? तुम्ही दोषी ठरू नये, तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हाला दृढ राखून ठेवेल. हालेलुया. आणि ही देवाची कृपा आहे. आम्ही आमच्या शक्तीने काही करू शकत नाहीये, आम्ही आमच्या ताकदीने काही करू शकत नाहीये. परमेश्वर आम्हाला शेवटपर्यंत दृढ ठेवेल. त्याच्या येण्याच्या दिवशी तुम्ही निर्दोष असाल. एवढं प्रेम, एवढा त्याग. काय आम्ही देवाच्या विरुद्ध पाप करत नाही? काय आम्ही देवाच्या विरुद्ध कृती करत नाही?
काय दिवसभरात आम्ही देवाला नाराज होईल, देव निराश होईल, देवाच्या विरोधात आम्ही वागत नाही. कितीतरी आम्ही असे कृत्य करतो ज्याने प्रभूला दुःख होत आहे. प्रभू काय म्हणतो, तुम्ही निर्दोष ठरावले म्हणून मी तुम्हाला शेवटपर्यंत दूर राखू. हालेलुया. तुमच्या आत्म्याचा विनाश होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. कोण करतंय एवढं? कोण करतंय? परमेश्वर किती महान परमेश्वर, तू किती गोड आहे, तू किती दयाळू आहे, तू किती कृपाळू आहे, तू किती करुणाळू आहे. दुसरे करीत पहिला अध्याय 21-22 मध्ये म्हटलंय, जो आम्हाला अभिषेक करून तुमच्या बरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे, सुस्थिर करत आहे, तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा विसार म्हणून दिला आहे. हालेलुया. अरे स्वर्गाच्या राज्यासाठी तुमच्यावर ठसा मारलाय आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा काम करत आहे. आपल्या बाजूवाल्याला सांगा की प्रभूने तुम्हाला मुद्रांकित केलंय आणि तुमच्यामध्ये जो आत्मा दिलाय तो विसार म्हणून पवित्र आत्मा आम्हाला त्याने दिलेला आहे. शायद आपकी छोटी छोटी बातों को समझ नहीं पा रहे. प्रभु को बोला, मेरे बुद्धि को बढ़ा. प्रभू भाषा म्हणाला, वाढव. हालेलुया. हालेलुया. काय म्हणते की जो आम्हाला अभिषेक करून तुमच्या बरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे. देवच करू शकतो. आज मी इथं तुमच्या पुढे स्थिर उभा आहे, देवच करू शकतो. काय सांगत आहे पाऊल करती मंडळीसाठी? आणि त्याने आम्हाला मुद्रांकित केलंय. त्याने आम्हाला 666 शिक्का मारलाय. त्याने आम्हाला 666 चा शिक्का मारून काय केलंय? मुद्रांकित केलंय. मग तारणाचा शिक्का मारून इष्टही केलंय. हालेलुया. त्याने आम्हाला तारणाचा शिक्का मारून मुद्रांकित केलंय. आणि अरे त्याने असं तसं नाही, त्याने आम्हाला विसार दिला. आणि तो विसार म्हणजे साधा सुद्धा नाहीये, तो विसार म्हणजे देवच आत्मा, पवित्र आत्मा आहे. आमच्यामध्ये काम करू शकत नाही, सैतानाचे आत्मे आमच्यामध्ये काम करू शकत नाही, आकाशाचे दुरात्मे आमच्यामध्ये काम करू शकत नाही, सैतानाचे आत्मे आमच्यामध्ये काम करू शकत नाही. आमच्यामध्ये आम्हाला विसार देणारा देवाचा आत्मा आहे. आणि देवाचा आत्मा आज आमच्यामध्ये काम करतो. त्याने आम्हाला विसार म्हणून दिलाय की तुम्ही स्वर्गाच्या राज्याचे भागीदार आहात. अरे वतनदार आहात, तुम्ही वारसदार आहात. तुम्हाला इम्प्रेस करत नाही आहे, मी तुम्हाला सत्य सांगत आहे. सत्य जे प्रभूने आमच्यासाठी केले. मी तुम्हाला बंगला, गाडी, मोटर सांगत नाहीये. मी तुम्हाला पैसा, अडका, धन दौलत, सोनं, नाणं, हिरे, जाहिराते, मी अशा गोष्टी तुम्हाला सांगत नाहीये. मी तुम्हाला अनंत काळाचं जीवन सांगत आहे, उद्धाराचं जीवन सांगत आहे, सार्वकालिक जीवन सांगत आहे की जे माझ्या प्रभूने, माझ्या येशूने, आपल्या देवाने आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला फुकट मिळालंय, तुम्ही फुकट द्या. तुम्हाला फुकट मिळालंय, तुम्ही फुकट द्या. मुद्रांकित केलंय आम्हाला आणि विसार म्हणून पवित्र आत्मा दिलाय. हालेलुया. माझ्या प्रियजन हो, आणि म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास केला पाहिजे. आम्ही स्वतःची पारख केली पाहिजे. आम्ही स्वतःला चाचपडलं पाहिजे. आम्ही स्वतःची तपासणी केली पाहिजे की आमचं तारण झाले का, आमचं सॅल्वेशन झाले का, हमारा उद्धार हुआ है का. काय देवाची इच्छा आहे की आपला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे अशी आम्ही खात्री बाळगावी. म्हणून आम्ही विश्वासात आहोत किंवा नाही याविषयी आपली पारख करण्यास तू सांगत आहे. तुम्ही विश्वासात आहात की नाही आज याची पारख करण्यासाठी प्रभू तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो पहिले कोरिन्थीकरास पत्र 13 अध्याय 5 वचन, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही. पहिले कोरिन्थीकरास पत्र 13 अध्याय 5 वचन, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी काय करा, आपली परीक्षा करा, आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजता का?
नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. स्वतःची पालक करा. काय पालक करा? येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे. हालेलुया. आम्ही क्षणभर शांत राहूया, आपले डोळे बंद करूया. लेकरं असतील आम्ही कोणाकडे लक्ष देणार नाही. आज आम्ही आमच्या हृदयावर हात ठेवू. आमचे डोळे बंद करू आणि प्रभूला विचारू, आमच्या मनाला विचारू, प्रभू येशू तुम्हाला शांत करणार नाहीच नाही. आज आम्ही स्वतःची परीक्षा करू, स्वतःची प्रतिती पाहू की प्रभू येशू तू जो वारस दिलाय तो आत्मा माझ्या शांत करणार आहे का, माझ्याकडे आहे का? तुमचं मन तुम्हाला कधी खोटं बोलणार नाही. आमचं मन आम्हाला कधी खोटं बोलणार नाही. बायबल सांगते दुसरे करीत 13 अध्याय 5 वचन की तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा, जी की तुम्ही आता या क्षणाला दिली. आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजता ना? जर असं नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले. काय उत्तर मिळालं? और इस दिन कौन है? कौन है? कौन है? सही में है या दूसरा कोई? सही में है या दूसरा कोई? कौन है तुम शांत करना? देवाच्या मंदिरात बसतो. विसार म्हणून जर तो आत्मा तुमच्यामध्ये आहे. आज जर तुम्ही पसंतीस उतरलेले आहात, माझ्या प्रियजन हो, जर ख्रिस्त तुमच्या ठाई आहे तर तुम्ही खूप चांगल्या अशा ट्राय करूया. मला तुम्हाला सांगू द्या की या परीक्षेतून 2 महत्वाचे परिणाम बघणे आहे. महत्वाचा हेतू आहे. पहिली गोष्ट आहे खऱ्या ख्रिस्ती लोकांनी आपल्या तारणाची खात्री बाळगावी. जर या गोष्टीचे 2 महत्वाचे परिणाम आम्ही पाहूया की पहिली, खऱ्या ख्रिस्ती लोकांनी आपल्या तारणाची खात्री बाळगावी आणि दुसरी, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही देवाच्या मंदिरात आहात. जर तुमचे डोळे बंद करून जर तुम्ही तुमच्या अंतःकरणात जर बघितलंय किंवा विचारलंय की माझ्या अंतःकरणात कोण आहे प्रभू, तू आहेस की दुसऱ्या गोष्टी, तुमचं उत्तर तुमच्याकडे, कोणाला सांगण्याची गरज नाही. प्रभू तुम्हाला त्याचे 2 महत्वाचे पैलू आम्ही पाहत आहोत की खऱ्या ख्रिस्ती लोकांनी आपल्या तारणाची खात्री बाळगावी. जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही खात्री बाळगली पाहिजे की माझं तारणच आहे आणि शेवटपर्यंत मी दृढ राहील. जर खोट्या ख्रिस्ती लोकांना कळावे की त्यांना तारण्याची गरज आहे, जर तुमच्या अंतःकरणाने तुम्हाला उत्तर दिलंय की माझ्यामध्ये विसार म्हणजे देवाचा आत्मा नाहीये, माझ्यामध्ये जर येशू ख्रिस्त नाहीये, माझ्यामध्ये जर दुसऱ्या गोष्टी आहेत, तर मला कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? पुन्हा एकदा सांगतो, मी तुम्हाला 2 मिनिटं आहे सांगितले. तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये बघावं प्रभू तुम्हाला अंतःकरणात आहेस का? जर तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या हृदयाने तुम्हाला साथ दिली, येस गॉड इज विथ यू, इन युअर हार्ट, तुमच्या हृदयात आहे, तुमच्यामध्ये आहे, तुम्ही त्याच्यामध्ये दूर राहिलं पाहिजे की तारणाची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. जर नाही आहे तर हाच गरज आहे तुमचं तारण बघायची. तुमचं मन तुम्हाला कधीच कुठे बोलू. जर तुमच्यामध्ये प्रभू नाही आहे तर गरज आहे माझ्यामध्ये येशू यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि खोट्या ख्रिस्ती लोकांना कळावे की त्यांना तारणाची काय आहे? गरज आहे. आणि आता प्रभूला आम्ही पुढे जाऊया. मोठी शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे. खोटा विश्वास हा फसवा व धोकादायक आहे. जर ज्याच्या अंतःकरणामध्ये येशू नाही आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचा आत्मा नाही आहे, आणि जर तो म्हणत आहे की नाही माझ्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे, तो विश्वास खोटा आहे. आणि म्हणून ही शोकांतिका आहे की खोटा विश्वास हा फसवा आहे, धोकादायक आहे.
येशूने सुद्धा ताकीद दिली की असे अनेक लोक असणार जे असा दावा करतील की त्यांना देवाचं प्रगटीकरण झालंय, त्यांना त्यांच्या नावाने अद्भुत कृत्य केले, त्याने चमत्कार केले, परंतु त्यांना त्याची कधीच ओळख झालेली आजपर्यंत आम्हाला येशू ख्रिस्ताची खरी ओळखच झाली नाहीये. आणि आम्ही जर भूते काढतो, आम्ही जर रोगांना बरे करतो, आम्ही जर येशूच्या नावाने अद्भुत कृत्य करतो, आम्ही जर मोठ्या मोठ्या भाषा बोलतो, आम्ही जर संदेश टाकतो, आम्ही जर सुवार्ता सांगतो, तर आमच्यामध्ये फसवा. जर आम्ही प्रभूला ओळखलं नाही, अशा लोकांना मग प्रभू येशू ख्रिस्त ताकीद देतो आणि प्रभू येशू दावा करतो, प्रभू येशू ताकीद देतो की माझ्या नावाने प्रभुजी म्हणणारा प्रत्येकाचा स्वर्गाचा राज्यात प्रवेश होईलच. तुम्ही म्हणता प्रभू मी तुझ्या नावाने हे केलं, प्रभू मी तुझ्या नावाने ते केलं, प्रभू तुझ्या नावाने हे केलं, परंतु प्रभू म्हणतो की मला तुमची ओळख. आणि म्हणून आज तारणाची खात्री मागून घ्या. आणि म्हणून माझ्या प्रियजनो, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे अशी खात्री आम्ही कशी वापरू शकतो? तर बायबल आम्हाला सांगते की आपल्याला हे कळावे की देव आपल्यामध्ये राहतो व आपण तारलेले लोक आहोत. देव आपल्यामध्ये राहतो आणि आम्ही तारलेले लोक आहोत. आणि म्हणून माझ्या प्रियजनो, बायबल काय सांगते? पहिले यवहान 4 अध्याय 13 ते 14 वचन. पहिले यवहान 4 अध्याय 13 ते 14 वचन. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. स्वतःच्या आत्म्यातून आम्हाला काय दिले? काय दिले? काय दिले? विसार. काय दिले? स्वतःच्या आत्म्यातून काय दिले? विसार दिलाय. विसार. हालेलुया. या स्लाइड नंतर आम्ही थांबणार आहोत. काय दिले? आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. आम्ही पाहतो यवहान 14 अध्याय 17 वचन, जग त्याला ग्रहण करू शकत नाही. जर तुम्ही जगाचे आहात, जर तुम्ही जगाचे आहात तर तुम्ही त्याला ग्रहण करू शकता. कारण ते त्याला पाहत नाही, आत्मा त्याला बोलत. पण तुम्ही त्याला पाहता, तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्या मी तर म्हणतो, मला जर असं बसला भेटलं ना, दिवसभर प्रार्थना बसायचं, मी दिवसभर प्रार्थना बसायचं. जग त्याला ग्रहण करू शकतो. आमच्यातल्या हालचाली आम्हाला कळवतात की आम्ही त्याला ओळखतो. आम्ही त्याला ओळखलं असतं ना तर एवढ्या मोठ्या वचन सांगते, एवढ्या मोठ्या कारणाकडे दुर्लक्ष करून जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्या बरोबर असतो. माझा एक प्रश्न आहे, या प्रश्नाच्या नंतर शेवटचं वचन पाहून आम्ही इथं थांबणार. स्वर्गाच्या राज्यात देवाबरोबर राहायला कोणाकोणाला आवडतं? तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही स्वर्गात गेले आणि पिता बसलेला आहे, पिताच्या उजवीकडून प्रभू येशू ख्रिस्त 24 वरील आहे, सराफीम दूत आहे, गुलाबी आहे, गुरु आहे, सगळं काही जीवनाचं पाणी, जीवनाचं झाड, सगळं काही सोन्याचं असतं. तुम्हाला तुमचा वेळ कोणासोबत जास्त यदि आप स्वर्ग में चले गए और परमेश्वर पिता बैठे हुए हैं, उनके बाजू में प्रभु यीशु मसीह है, जीवन के फल देने वाला झाड़ है, जीवन का पानी देने वाली नदियां हैं, सोना है, बहुत कुछ बढ़िया बढ़िया है, तो आप आपका वक्त किसके साथ गुजारना पसंद
पसंत करू नये. देवाबरोबर इथं काय भूत नाचायलेत का? अरे येशू तर तुमच्या मनात आहे ना, विसरलो नाही तरी आम्ही देवाच्या भवनात आहे. पहले से लेके लास्ट तक वो इम्प्रेशन से है, वही इम्प्रेशन से है. पता है, भूख लगी है, प्यास लगी है, सब कुछ लगा है. मनुष्य तुम्ही त्याला ग्रहण करू शकत नाही, जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये बसते. तुमच्याकडे कोणी म्हणतो आतमध्ये आम्ही बाहेर जाऊ येऊ सोबत कुठं म्हणतो. हालेलुया. एक सुंदर सा गीत है, मैं तुम्हारा जाने दो ये दुनिया की मोहब्बत, जाने दो ये बंगला, जाने दो ये गाड़ी, और मेरे यीशु तू ना छोड़ना मुझे. हालेलुया. हम छोड़ेंगे तेरे को. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण त्याने त्याला पाहिलं नाही, अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्याकडे असतो. इफिस्करास पत्राचा पहिला अध्याय 13 वचनामध्ये सांगितलं, तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यासाठी शिक्का मारला. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियजनो, तुम्ही साधारण लोक मोलाने विकत घेतलेले लोक, ते पण शिक्का मारून. तारणाच्या अगोदर आम्ही काय होतो माहित नाही, तर तारणाच्या नंतर आमचं जीवन बदललं आहे. तारणाच्या नंतर आमचं जीवन प्रभू येशू इथून पुढे पाप करू नकोस. जर तुमच्यामध्ये देवाचं भय आहे तर चांगली गोष्ट आहे, पण जर तुमचं देवावर प्रेम आहे तर ही अतिउत्तम गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही देवाला छोट्या छोट्या गोष्टीने कधीच निराश करू शकता. त्याला आमचं प्रेम करतो. हालेलुया. आणि आमचं तारण, त्याने आमच्यावर शिक्का, त्याने आमचं उद्धार, त्याने आमचं सुख आहे, त्यामुळे आम्हाला मोकळीक, त्याने आमच्यासाठी भरपूर भरपूर. कालपर्यंत तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी समजत नव्हतं की तुम्ही काय प्रार्थना करावी, पण आज तुम्हाला समजतंय की तुम्ही काय करावे. कालपर्यंत तुम्ही देवाबरोबर कसा वेळ घालावा याची तुम्हाला जाणीव नव्हती, पण आज तारणाच्या या शिक्षणामुळे तुम्हाला याची जाणीव झाली की तुम्ही देवाबरोबर का वेळ घालवला पाहिजे. कालपर्यंत तुम्हाला कळत नव्हतं तुम्ही देवाबरोबर कसा वेळ घालवले, पण आज तुम्हाला कळतंय की तुम्ही देवाबरोबर कसा वेळ घालवला पाहिजे. कालपर्यंत कदाचित तुम्हाला माहिती नव्हतं की तुम्हाला विसार देण्यात आलाय, तुम्हाला आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. आज तुम्हाला कळलंय की तुमच्यामध्ये जो वास करतो हे बाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला देणारा आशीर्वाद देतो. आणि आपण प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची महिमा करूया, त्याची आराधना करूया. ज्या काही परीक्षा, ज्या काही प्रॉब्लेम्स, जे काही आजार, आज विश्वास ठेवा की प्रभूने तुम्हाला सुटका दिली आहे. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव कराशील. आज आम्ही वचन पाहिलं काही जशा ज्या परिस्थितीत विश्वास ठेवता तर देवाचं गौरव. इथं तुम्हाला कोणी तेल देणार नाही, इथं तुम्हाला कोणी पाणी देणार नाही, इथं तुम्हाला कोणी औषध देणार नाही, इथं तुम्हाला कोणी गोळ्या देणार नाही, इथं तुम्हाला कोणी बिस्किट देणार नाही. तुम्हाला डायरेक्टली प्रभू येशू स्पर्श. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवा. ज्या आशेने इथं आला प्रभूला हात उंच करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू तूच आहेस जो मला मोकळीकता देऊ शकतोस. प्रभू तूच आहेस की तू मला मोकळीकता देऊ शकतोस. तूच आहेस की जो तुम्हाला बंधनमुक्त करू शकतोस. थँक्यू जीसस. थँक्यू.
अति पवित्र स्थान जिथं आमचा प्रभू वास करतो, जिथं आमचा देव आहे, ज्याने आम्हाला विसार दिला आहे, ज्याने आम्हाला तारणाच्या माहितीचं सांगितलं, आमचे तारण केलं, उद्धार केले. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Master. अरे बाबा, yes, Master Jesus. अभिषेक हर उस बंधन को तोड़ के विश्वास करो, उस बीमारी को यीशु के नाम से तोड़ दे, उस समस्याओं को यीशु के नाम से तोड़ दे. प्रभु अभिषेक व्यसनाच्या आत्म्याने घुम जाऊ दे प्रभू येशूच्या नावात. आजाराच्या आत्म्याने घुम जाऊ दे येशूच्या नावात. सर्व प्रभू आजार विकार क्लेश यातना प्रभू तुझ्या हाताने स्पर्श करतो आरोग्य. पवित्र देवाने प्रार्थना करतो कबर या आजारासाठी प्रभू, कबरदुखीच्या त्रासासाठी देतो प्रभू येशूच्या नावामध्ये या समयामध्ये प्रभू तुझा स्पर्श, तुझा स्पर्श हर एक बीमारी, हर एक फीवर, हर एक थकावट, हर एक स्पिरिट श्रद्धा लेके आ जा प्रभू जी. तुझ्या दुधात सहित प्रभू पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वर्गीय मानवावर उठवून दे. रूह के शोले लपटने पर ध्यान दीजिए. पवित्र आत्म्याचा वाहन दे. ताकि पवित्र स्थानामध्ये घेऊन जा प्रभू.
आज तो यीशु ख्रिस्ताच्या द्वारे मागतो म्हणतो ऐक.